हाय गाईज, तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज आम्ही इथं गावाकडे आलो आहे नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी। आणि एकाच ठिकाणी नदीचं पाणी चांगलं आहे, सगळीकडे कुठंच पाणी नाही आहे। तर बघा इथं आपण हा झिरा आहे, हा झिरा आहे। इथं हे थोडंसं पाणी आहे, विहिरीसारखं केलं आहे, विहीर खोदलेली आहे। परंतु इथं आपण बघितल्यानंतर एकदम स्वच्छ पाणी असतं, पिण्याजोगं आहे। मस्त बघा पाणी, एकदम सुंदर पाणी आहे। तर बघा अशा प्रकारे ह्या डोहामध्ये हे मुलं एन्जॉय करतात, खूप सुंदर एन्जॉय करतात। ह्या ठिकाणी आल्यानंतर एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी एकदम थंडगार आणि मस्त आंघोळ करण्याजोगं आहे पाणी। मस्त, कुठला इफेक्ट होत नाही या पाण्याने, खूप सुंदर। तर बघा मित्रांनो, आता ही भाजी शिजते आहे। मटन शिजत आहे। आणि आम्ही आता आलेलो आहे इथं नदीवरती आणि चालला इथं स्वयंपाक। आणि इकडे बघा पप्पा। तर बघा मित्रांनो, हे माकडीचं डोह आहे आणि खूप सुंदर डोह आहे। उन्हाळ्यात तुम्ही केव्हा कोणत्याही सीझनला या, या ठिकाणी तुम्हाला पाणी एकदम स्वच्छ असं मिळेलच। आणि आंघोळ करण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे। परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, इथं तो मुलगा उभा आहे, आकाश उभा आहे, त्याच्या पुढे खूप खोल आहे, तिकडे जायचं नाही। इकडे जर नवीन असाल तर इकडे उतळ पाण्यामध्येच आंघोळ करा, पोहता येत असेल तरच जाबमध्ये। तर बघा तिथपर्यंतच फक्त जा, बाकी मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका। आणि हे माकडीचा कडा आहे, इथं वॉटरफॉल जबरदस्त इथं आहे। आणि पावसाळ्यात जर कधी आलात तर इथं धबधबा, एकदम सुंदर असा धबधबा असतो, कारण चहूबाजूनी जंगल आहे। आणि आता पानगळी असल्यामुळे झाडांना पालवी कमी आहे। तर बघा आपण बघू शकतो, एवढ्या उन्हाळ्यातही एवढं हिरवगार दिसतंय, म्हणजे पावसाळ्यात आलं तर किती सुंदर आणि किती हिरवगार दिसेल हे आपल्याला इथं समजतं। तर बघा हा कडा आहे, त्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न कोणीही करायचा नाही। आणि हे डोहा आहे, हे खोल डोहा आहे, याच्यामध्ये सुद्धा मध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा नाही। इकडे उतळ पाणी आहे, त्या उतळ पाण्यामध्येच आंघोळ्या करायच्या, एन्जॉय करायचा। तुम्ही काही जर समजा काय बनवायला आणला असेल तर इथं शिजवायची व्यवस्था इथं बाहेर आहे मस्त अशी। तिथं आता आम्ही बकऱ्याचं मटण आणलेलं आहे आणि ते आता आम्ही तिथं बनवलेलं आहे। तर हे आम्ही बकऱ्याचं मटण आणलं होतं आणि आता हे शिजून तयार झालेलं आहे। दाखव ना शिजलं कसं, काढ बरं एक दोन पीस। खूप सुंदर असं शिजलेलं आहे, कलर पण मस्त आलेला दिसतोय। तर आता जेवणार आहे आम्ही। इथं चपात्या पण आहेत आणि आम्ही भात पण शिजून ठेवलेला आहे तिकडे। तर सगळी मंडळ आता जेवणार आहे इथं। तर बघा हे आता पातील दीप उचलतोय, हळू चाल बरं का, ए बाबा हळू चाल, नाही तर सगळा जायचा खाली। तर मित्रांनो, आता आम्ही मटण हे आणलेलं आहे बघा। आता हे बघा बसलेत कसे जेवायला, खडकावरती मस्त जेवायची व्यवस्था इथं केलेली आहे। तर हे खडकावरती जेवू राहिले बघा। पडला पडला तो बापा पडला, एक आदमी धसलेला आहे। हे उचल उचल उचल, हे उचल, नीट बस नीट बस, तुला नीट नाही बसता येत का? तर एक आदमी पडलेला आहे, इकडे हातावर घेऊन खाऊ राहिले। मस्त अशी मजा, जेवायची वेगळीच मजा इकडे आहे। भरपूर मटण आहे। इको सिस्टम होता आवाज, पूर्ण आवाज इको होतो बरं का इथं बघा।